नाशिक, फक्त नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला श्री साल्हेर. आणि या किल्ल्यावरती आता आपण बघतो हे रेणुका मातेचं मंदिर. म्हणजे भगवान परशुरामांनी तपश्चर्या केली आणि इथं मंदिर बांधलं. आता आपण हा बघतो हा किल्ले श्री सालोटा. सालोट्यावरनं दिसतोय आपल्याला हारगड, मोराकड आणि मुल्लेर. ही मांगीतुंगी, न्हावीगड आणि हा दिसतोय आपल्याला तो तांबोळ्या. म्हणजे बागलाण प्रांत सगळा हा साल्हेरवरनं दिसतोय. मागील 2 भागात आपण गडाचा सगळा इतिहास बघितला. म्हणजे नरवीर सूर्याजी काकडींचा पराक्रम बघितला, त्यांचं हुतात्म्य कसं पत्करलं आपल्यासाठी, स्वराज्यासाठी ते बघितलं. परत परशुरामांनी या गडावर तपश्चर्या केली आणि हा गड पावन केला, हे सुद्धा आपण मागील भागात आपण याचा सगळा इतिहास बघितलाय गडाचा. आता आपण गडावर येण्याच्या वाटा किती आहेत ह्या बघूया. या गडावरती येण्यासाठी पहिला आपण वाघांबेवर गेलो आणि तिथनं सालोटा करून साल्हेरवर आलो. येताना आपल्याला 3 ते 4 प्रवेशद्वार लागलीत आणि आता आपण गड उतार व्हायला लागलोय. हे साल्हेरवाडीत पोहोचतोय. साल्हेरवाडीवरनं सुद्धा आपल्याला गडावर येता येते. जाता जाता आपण वाटेमध्ये विरगळीसनी नतमस्तक झालो आणि महाद्वारात गडाच्या पोहोचलो. हे भव्य असे महाद्वार बघून महाराजांच्या काळात हा गड किती वैभवशाली असेल याची कल्पना आम्हाला आली. डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आम्ही गड उतार झालो. गड उतरायची इच्छा नव्हती, कारण आम्हाला कसं होतं पुढं लवकर मुल्हेरवाडीत पोचायचं होतं. चला भावानो, भेटूया पुढील किल्ल्यावर. हा भाग कसा वाटला नक्की सांगा. फॉलो करा, शेअर करा. जय शिवराय.